नवरात्र उत्सवाला मोठा उत्साह सुरुवात झाली आणि आता आपण आहोत राजापूर तालुक्यातील आडिवर येथील महाकाली मंदिर. या महाकाली मंदिर हे लाखो इथे भक्तगण येतात आणि हे जुनं मंदिर मानलं जातं. आपल्यासोबत आता आहेत ते अध्यक्ष इथे. काय सांगाल या माहिती मंदिराची? आमचं महाकाली मंदिर फार पुरातन आहे. साधारणतः 1000 ते 1200 वर्षापूर्वीपासूनचं आहे आणि एक पंचायतन आहे. नगरेश्वर हे ग्रामदैवत आहे त्यातील. त्यानंतर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि रवळनाथ असं पंचायतन मिळून आमचं हे देवस्थान आहे पूर्णपणे. भाविकांची भरपूर मोठी श्रद्धा आहे इथे. नवसाला देवी पावते म्हणून महाकाली. खूप दूरदूरवरून लोक येतात. मुंबई, पुणे, नाशिक, इव्हन अगदी बाहेरच्या देशातून सुद्धा नवस पेंडण्यासाठी लोक खास नवरात्रात येतात. बाहेरच्या देशापासून पण इथे भक्तगण येतात. नवरात्र उत्सव हा धूमधडाक्यात साजरा होत आहे आणि आता आपण आहोत ते रत्नागिरीतील ग्रामदेवत भगवती माता मंदिरामध्ये आणि आपण पाहत असाल इथे मोठी गर्दी होते आणि आपल्यासोबत आहेत ते अध्यक्ष सुधाकर गोपाळ मोंडकर. दरवर्षीप्रमाणे वर्षानुवर्ष सकाळी 5 वाजता देऊळ उघडतं आणि 5:30 वाजता आपला आरती होते. तसेच संध्याकाळी 4 वाजता आरती होते. रात्री 8 वाजले की दरवाजा बंद करून आम्ही आंघोळ वगैरे घालतो. आंघोळ घातल्यानंतर मग आरती चालू होते परत. आई भगवतीचा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला होतो. लाखो भक्तगण इथे येतात. रत्नागिरी तालुक्यातील शिरगावची ग्रामदेवता आदिष्टी माता हिचा उत्सव मोठा उत्साहात सुरू झालेला आहे आणि आपल्यासोबत आहेत ते शिरगाव आदिष्टी मातेच्या जे मंदिर आहे त्यांचे ग्रामस्थ. आपण त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊया. हा तुमचा उत्सव कशा प्रकारे सुरुवात झाली आणि काय? नाही, नवरात्र उत्सव हा नेहमीप्रमाणेच आपला 10 दिवस 11 दिवस केला जातो. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या मंदिराची एक हे आहे की त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे दिवस दुपारी 12 ते 3 या वेळामध्ये महाप्रसाद सर्व भाविकांना दिला जातो. त्याच्यानंतर आमच्याकडे आरोग्य शिबिर राबवलं जातं, नेत्र तपासणी शिबिर राबवलं जातं, रक्तदान शिबिर राबवलं जातं, सांस्कृतिक कार्यक्रम मुलांसाठी आणि महिलांसाठी केले जातात. त्याचबरोबर ढोल स्पर्धा, भजन कायमस्वरूपी अशा स्वरूपाचे कार्यक्रम आमच्याकडे राबवले जातात. शिरगावच्या आदिष्टी मातेमध्ये असे मोठे मोठे उत्सव राबवले जातात.
रत्नागिरी तालुक्यातील मिरवी या गावी नवलाई पावणाईचा नवरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता आपण त्या देवळात आहोत आणि आपल्यासोबत येथील खोत आहेत. नमस्कार, मी नितीन अभ्यंकर. ह्या नवलाई सपरिवार देवतेचे मंदिर आहे. हिचं मूळ स्थान हे आहे आणि पावसला नवलाईचं दुसरं मंदिर आहे. तिथे देवीच्या मूर्ती आहेत सगुण रूपातल्या. इथे दोन्ही ठिकाणी नवरात्रीचा 9 दिवस उत्सव साजरा केला जातो. रोज सप्तशतीचा पाठ, देवीची षोडशोपचार पूजा, मालाबंधन, रात्री भोवती असा नित्य कार्यक्रम असतो. त्याशिवाय इतर सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम असतात. हे देव मंदिर 300 वर्षापूर्वीचं असावं. याचा जीर्णोद्धार 80 वर्षापूर्वी झालेला आहे. दोन्ही देवी एक आहेत, परंतु तिची स्थानं वेगवेगळी आहेत. त्यामुळे दर आषाढ महिन्यात देवी पालखीतून इथे पावसून इथे आणली जाते आणि हा कार्यक्रम दरवर्षी अशाच पारंपरिक चालू आहे. दरवर्षी सर्व भक्तगण पावस मेरवी यांचे येऊन हे सगळे कार्यक्रम संपन्न करतात. निश्चितच की दरवर्षीप्रमाणे मिरवी येथील नवरात्रोत्सव साजरा केला जातो. रत्नागिरी तालुक्यातील पावस या ठिकाणी बसणारी आई नवलाई पावणाई माता. आता आपण त्या मंदिरात आहोत आणि आपण आता पाहू शकता की आपण आपल्यासोबत आता त्या मंदिरातील गुरु आहेत. आपण त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊया. काय सांगाल? नमस्कार. मी या देवीचा नवलादेवीचा सेवक आहे, पुजारी आहे. आज या पावस गावातली ग्रामदेवता म्हणून नवसाला पावणारी नवलादेवी म्हणून हिला ओळखलं जातं आणि 9 दिवस आमचा 11 दिवस इथं उत्सव चालू असतो. हा नवरत्न उत्सव मोठ्या प्रमाणात चालतो आणि इतर लोकांचे भक्तजन मात्र देवदर्शनाला येऊन त्यांची मनोकामना परिपूर्ण होतात आणि त्यामुळं ही देवी पावस गावची नवलादेवी सगळ्या लोकांना पावते. त्यामुळं लोकांची भक्तजनांची भरपूर अफाट गर्दी होते. पावस गावातील ग्रामदेवता ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. आणि रत्नागिरी नजीकच्या जे पोमेंडी खुर्द काजरगाठी गाव आहे त्या गावामध्ये हा नवरात्रोत्सव मोठा उत्साहात साजरा केला जातो. आपल्यासोबत आता इथे ट्रस्टी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. धन्यवाद. नवरात्रोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो? धन्यवाद. पोमेंडी खुर्द गाव या गावातील ग्रामदैवत महालक्ष्मी महाकाल अग्रंबरी हे ग्रामदैवत असून ते मंदिर जवळजवळ 500 ते 600 वर्षापूर्वीचे जुनं असून या देवळात दरवर्षी 2 कार्यक्रम केले जातात. एक शिमगोत्सव आणि नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सव हा 9 दिवस आनंदाने साजरा केला जातो. 9 दिवस सकाळी आरती केल्या जातात, दुपारी आरती केल्या जातात, दुपारी नंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे 9 दिवस. त्याचप्रमाणे भजनाचा कार्यक्रम संध्याकाळी दररोज चालू असतो. 9 दिवसात 9 भजनं, त्याचप्रमाणे जाखडी नृत्य केलं जातं आणि फुगड्या घातल्या जातात देवीच्या. त्याचप्रमाणे या देवळाला आल्यानंतर सर्वांना एकूण 5 देवीचं दर्शन मिळतं. त्यापैकी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, व्याघ्रंबरी आणि भारडीन देवी असे 5 देवीचं दर्शन एकाच ठिकाणी मिळतं. त्याचप्रमाणे सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे सर्वांनी इथे येऊन आपले नवस फेडले वगैरे आहेत तसंच ग्रामस्थांनी एकत्र येऊन पुनर्जीर्णोद्धार करून मंदिराची शोभा वाढवून गेली जाईल. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हे सर्व कार्यक्रम मोठ्या आनंदाने दिमाखात करतात. निश्चितच हे जे मंदिर आहे ते 700-800 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे.